मला दादा माहिती मिळते कोणत्या ना कोणत्या विभागात सरकारच्या म्हणतो मी प्रशासनाच्या आणि शासनाच्या कोणी ना कोणीतरी असतो की ज्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरासाठी लढतोय माहिती मिळाल्यावर सांग कोणत्या नेत्यापाशी कोणी असतं तेव्हा काही करायला लागला तर तिथल्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरासाठी करतोय आपल्याला जर अमुक गोष्ट कळाली ती सांगायची गावात असो शहरात असो किंवा कुठल्याही विभागात असो तिथं थोडं झालं की ते लोक मला सांगतात इथून मागचे माहीत झालं मी मीडियात बोललो की ते लगेच मागं सरकारले आता हे असं शिजून ठेवलंय खूप पण आता हे सगळेच येणार आहेत यांना सुट्टी नाही आता सुरुवात झाली आता सुट्टी नाही ते सगळेच यायला लागले आता हळूहळू केले करायला गेले उलशकासाठी पैशा पाण्याच्या आशासाठी करायला गेले त्यांना काय माहित इतकं ही होईल म्हणून असे बरेच आहेत आमच्या ह्यो कार्यकर्ता फोड त्यो फोड ह्या नेत्याच्या बाजूने पत्रकार परिषद घे याच्या गाडीत हिंड तिकडं भाषण कर किंवा असे काही रचो आता त्यांचे डोळे उघडते आपण आपलं संसार आपण आपलं कष्ट करावं आपण आपली सुखाने भाकर खावा कोणत्या नेत्याचं ऐकून आपण उगाच जरांगे पाटलावरती आरोप करत बसायचं किंवा त्यांचं काही नसताना द्यायचं आणि हे आपल्या अंगलोट येतं तर आपला संसार बर्बाद होतोय आता इथून पुढे जे आहेत ना त्यांचे डोळे उघडणार आहेत बघा आता हे ज्या गोळा केलेल्या टीम आहेत राजकीय नेत्यांनी त्या सगळ्या उद्ध्वस्त होणार नाही त्या सगळ्या जेलात चढणार आहेत आता नसता त्यांनी शानं व्हावं आपली सुखाची भाकर सुखाचा संसार मोठा करावा आणि आपण आपलं काम करावं ह्या भानगडीत त्यांनी पडू नये माझा सल्ला आहे त्यांना की तुम्ही त्यांच्या आमिषापोटी 10-5 रुपयासाठी जर काही करायला जाताल तर आयुष्याला मुक्ताल आयुष्यभर जेलमध्ये सोडून राहावं लागणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही उगाच त्यांच्या नादी लागून पुढच्या टोळ्या टीमा जमलेल्या सुधरायला चान्स आहे सुधरा माया वाटावर येऊ नका आणि ताब्यात घेतलेले आहे यामध्ये तुमचा सुद्धा एक जुना सहकारी आहे काय नेमकं कारण आहे की तुमचा सहकारीच तुमच्या विरोधात जातो आणि अशा प्रकारचं कृत्य तो करू शकतो मला बाकीचं काही माहित नाही मला फक्त एवढंच माहिती आहे करून घेणारा आणि त्याच्याबद्दलची भूमिका उद्या काय असल नसल आता ते सगळं पोलीस बघतील ही खूप मोठी साखळी आहे लहान नाही आहे तुम्हाला वाटतं इतकं साधन आहे गंभीर प्रकाराने नाही खूप मोठा डाव आणि कट आहे हे काय 1-2 असं नाही ही खूप मोठी साखळी आहे त्यांचं कामच आहे एखादा जर शरण नाही आला तर त्याला बदनाम करायचं मग बदनाम करण्यासाठी कोणाला पत्रकार परिषदा घ्यायला लावा कोणाला खोटे व्हिडिओ बनवायला लावा कोणाला खोट्या त्या रेकॉर्डिंग तयार करायला लावा ते टाक पण स्वच्छ मनानं सच्च्या मराठा समाजासाठी काम केलं मी प्रामाणिक केलं म्हणून आता हे काहीतरी डाग लावायचा हितकोटाने करायचे पण हे कधीच यशस्वी होऊ देणार बी नाही आणि हे नियतीला मान्य पण नाही की तुम्ही चांगलं काम करणाऱ्याला अशा स्वरूपाचं बदनाम कराल समाज माझा एवढा येडा नाही की तुम्ही खोटे नाटे आरोप करणार किंवा खोटं नाटं ही करणार यांना काही सापडणार नाही ते तसलं ते काही सापडणार बाकीचं मग शेवटी ते काय म्हणतात ना खून घातपात हत्या काय म्हणते त्याला याच्यावर आले लय मोठी मी त्याच रेकॉर्डिंग ऐकतोय ते सगळं ऐकतो म्हणून मी आज काही बोलणार नाही मी उद्या सकाळी 11 वाजता सगळं मांडतो नावानिशी मांडतो फक्त एकच म्हणणं आहे आमचं गृह मंत्रालयानं म्हणजेच फडणवीस साहेबांना याच्यात आता बारकाईने लक्ष घालणं गरजेचं आहे याला किती वेळेस माफ करणार असं जर होत राहिलं तर सरकारला सुद्धा बट्टा आहे डाग आहे त्याच्यामुळं आता शेवटच्या कडीपर्यंत जा आणि आता मात्र याचा शेवट करा आमचं सांगायचं काम होतं आम्ही तर सांगितलं आम्ही सांगितलं बा असं असं झालंय बघाय चौकशी करू तुम्ही अटक करा चौकशीला घ्या त्याला नका घेऊ आमचं काय नाही आमचं काम आम्ही केलं तुम्हाला सांगायचं त्यांना मी कायद्याला मानतो लोकशाहीला मानतो पुढचा प्रश्न मुख्यमंत्री बघतील उच्चस्तरीय करायचं का सखोल आधी तपास करायचा का करायला लावायचा आहे मला तर वाटतं शेवटच्या बुडापर्यंत कोणी पण असू देते जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब टंगडीला धरून ओढून आणतील इथपर्यंतची खात्री आहे नाही झालं तर पुढे बघू नेत्याला अटक करावी अशी तुमची मागणी आहे का या प्रकारे जो कोणी आहे नाव तर तुम्ही घेतलेलं नाही का जो कोणी आहे हे बघा मी कधी काय म्हणतात ना ते बोलायला लागलो ना पोटात ठेवतो आणि इकडे ठेवतो उद्या सरळ करणार मी सगळं क्लिअर काय ते काय करायचंय ते पोलीस प्रशासन ठरवत
गृह मंत्रालय ठरवून मुख्यमंत्री ठरवतील, फडणवीस साहेब ठरवतील, आमचे शिंदे साहेब आहेत, अजितदादाही लक्ष ठेवून असतील याच्यावरती. बघूया काय काय होतंय, काय काय नाही सांगण्याचं काम होतं. प्रशासनाला अगोदर सांगणं गरजेचं होतं. जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही का सांगितलं नाही, म्हणून आमची प्रक्रिया आम्ही पुरी केली. मी त्याच्यात का बोलत नाही तर तो तपासाचा भाग, त्याच्या तपास सुरू आहे, त्याच्यावरती आता ते सखोल घेतील ना सगळं. बरं, उद्या सकाळी 11 वाजता तुम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. काय काय तुम्ही या पत्रकार परिषदेमध्ये सादर करणार? नाही, आता सकाळी सगळं देतो ना तुमच्या समोरच. 11 वाजता मीडियाच्या बांधवांच्या समोरच सगळं होणार. पण एक सांगतो बेटा, तू लय चूक केली, लय चुकीच्या ठिकाणी हात टाकला. तू नेता म्हणूनच वागायला पाहिजे होतं, तू खूप चूक केली.